29 ऑगस्ट 2025 रोजी मराठा समाजाचे जे आंदोलन चालू आहे मुंबईला, त्यांचे काय हाल झाले 29 ऑगस्ट ह्या रात्री. मित्रांनो, हेच आपल्या हाल आहे ते मांडण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मराठा समाजाचे मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एक ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचं कल्याण व्हावं यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि त्या रात्री काय जे अनुभव आले आंदोलनकर्त्यांना, लाखो आंदोलनकर्ते रस्त्यावर आहे, ते रेल्वे स्टेशनवर आहे, ते आझाद मैदानावर आहे, ते वाटेल तिथं आडोशाला थांबतात. तर यासाठी मुंबई महापालिकेनं काय उपाययोजना केल्या आणि काय नाहक त्रास दिला हेच तुमच्या पुढं व्यक्त होतोय. मित्रांनो, मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत ते डॉक्टर भूषण गगनारी हे आहेत. आणि ते पूर्वी त्यांचा जर इतिहास पाहिला, आपण आधी इतिहास बघू, ते त्यांचे जे शिक्षण आहे ते कोल्हापूर युनिव्हर्सिटीतनं झालेलं आहे, मुंबईला झालेलं आहे, बाहेरच्या राष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते IAS दर्जाचे 90च्या दशकामध्ये 3 नंबरच्या रँकमधला एक विद्यार्थी आहेत. आणि त्यांनी संभाजीनगर इथं CO पदावरती काम केलेलं आहे. परत सिंधुदुर्गला बी कलेक्टर म्हणून होते. अशा 2-4 पदव्या त्यांनी भूषवल्या आणि कालांतराने मुंबईमध्ये आले आणि ते महाराष्ट्राचे CM गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. आता सध्या जे कार्यरत आहेत भूषण, हे मुंबई महापालिकेचे ते आयुक्त आहे, सध्या विद्यमान आहेत ते. मग हे मराठा समाजाचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही, पण एक खोडसाळपणा, कपटपणा, कपटवासना, नियती घाण असं ह्या अधिकाऱ्याचं म्हणणं. हे का झालं तर 29 ऑगस्ट 2025 रोजी जी रात्र होती, या रात्री त्यांनी काय हाल केलं. सर्वात म्हणजे आझाद मैदान होतं, ह्या आझाद मैदानावर लाईटीची सोय काहीच नव्हती, समधी बंद करून टाकली. दुसरी गोष्ट, आझाद मैदानावरती एक तलावाचं स्वरूप ठिकठिकाणी आलं, त्याच्या पाण्याचा निचरा जागेला नाही, त्यांनी वाढवला. त्याच्याकडे जे आसपासचे जे टॉयलेट आहेत, संडास बाथरूम आहेत, त्याला कुलपं घातली. काही लोकांनी कुलपं नाही त्यात गेले, त्याची पाणी सुविधा बंद केली. मित्रांनो, परत रस्त्यावरती जे खाऊ असतात, बिस्किट असतील, चॉकलेट असतील, पाणी असेल, अन्य काय वडापाव असेल, समोसा, कचोरी, हे स्टॉल छोटे छोटे जे स्टॉल होते या आयुक्त साहेबांनी बंद केले. पाण्याच्या बाटली सुद्धा बंद केल्या. जे आझाद मैदान संडास बाथरूम होते त्या ठिकाणी मित्रांनो पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. माणसांनी, मराठा समाजाच्या तरुणांनी एक ट्रक बिस्लरी आणली आणि बाथरूमला जात होते. हे आयुक्ताचं काम आहे. आयुक्तांनी कुठलीही सुविधा दिली नाही. लाखो मराठा बांधवांनी तुम्हाला 4 महिन्याच्या पाठीमागं आंदोलन ह्या ठिकाणी करणार आहे, त्यांना सुखसुविधा दिल्या पाहिजे, त्या आंघोळीला पाणी दिलं पाहिजे, रात्री वीज दिली पाहिजे, खाऊच्या गल्ल्यात चालू ठेवलं. ह्याच्या विरोधात तुम्ही काम केलं आणि ते काम मराठा समाजाच्या जिव्हारीला लागलेलं आहे. तुमचा काहीच संबंध नाही. आता मुंबईमधलं गणपती मंडळ आहेत, लालबागचा गणपती हा प्रसिद्ध आहे, त्याचे मराठा आंदोलन ह्या ठिकाणी येणार आहेत, करणार आहेत. त्याच्या आधी ह्या आयुक्तांनी 3 दिवस महाप्रसाद योजना त्यांची बंद करायला लावलेली. का तर मराठा समाजाचे उपोषण करते, आंदोलन करते, ह्या गणपतीकडे जातील आणि अन्न खातील आणि परत इथे येऊन बसतील. कारण का, इथल्या मराठा समाजाच्या तरुणांना लाईट, खाऊ, पाणी, टॉयलेटच्या सुविधा नाही दिल्या तर हे त्रासतील. बाहेर जर गेलं तर पाऊस आहे, कुठंच निवारा नाही, ही कुठलीच उपाययोजना घेईल, ह्याला त्रास देईल आणि हे शेवट आंदोलन माघारी घेतील, परतीचा प्रवास करून आपल्या घरी जातील. ह्या अधिकाऱ्याची भावना अशी का झाली, कपट भावना? ह्या अधिकाऱ्याचा काय संबंध आहे इथं? ह्या समाजाला टार्गेट करायचा ह्या अधिकाऱ्याचा संबंधच काय नाही. मित्रांनो, ही कपट नियत कुणापासून आली ह्याचा आपण विचार केला पाहिजे. हा अधिकारी काय आहे, काय नाही, शिक्षण कुठे घेतलं, पदव्या कुठे घेतल्या, आज काय करताय, अशा आमच्या समाजाला विनाकारण त्रास द्या. तुम्ही IAS आहे ही भावना आहे, पण आज तुम्हाला म्हणावं वाटतं जे
पंजाब हरियाणामध्ये सुवर्ण मंदिर आहे, तिथं जालियनवाला हत्याकांड प्रकरण झालेलं आहे मित्रांनो. चारही बाजूने भिंती आहे, त्या एकाच साईडने त्याला दरवाजा होता आणि विनाकारण एक चळवळ उभी करतील ह्या भीतीनं जनरल डायरनं त्यांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला आणि 100-150 लोक हुतात्मा झाले मित्रांनो. तेच जनरल डायरची जी वृत्ती होती, इंग्रज ब्रिटिशांची जी वृत्ती होती, तेच आमच्याच भारतात राहून, आमच्याच राज्यात राहून, इथंच शिक्षण घेऊन आमच्यावरती तुमची जी नियत फिरवता, हे फार चुकीचं आहे. तुम्हाला एक इथंच पदवी द्यावीशी वाटतं, जनरल डायर ही पदवी तुम्हाला देण्यासारखी तुम्ही पात्र आहे. तुम्ही ब्रिटिश अधिकारी जशा पद्धतीनं राहत होते तसे तुम्ही राहता. आता आपण पुढं जर आलो, आज त्यांनी काल पाणी साचलं, पाणी काढलेलं आहे, बाथरूमच्या सुविधा उपलब्ध केल्या, लाईटच्या सुविधा उपलब्ध केल्या, खाऊ गल्ल्या चालू केल्या. जे बाहेरना जे माणसं समाज बांधव जे दानशूर आहेत ते मोठ्या प्रमाणात खाऊ मुंबईला पाठवून देतात, त्यांच्या गाड्या तुम्ही चालू केल्या. काय तुमची गरज होती ही अडवायची? काल 30 तारखेला तुम्ही चालू केली. आता कालच्या 30 तारखेचा जर आढावा घेतला तर समिती आल्या, शिंदे समिती आहे, कोकण विभागाचे आयुक्त सूर्यवंशी आहेत. हे समितीच्या माध्यमातून जरांगे पाटलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 1 महिना द्या. मित्रांनो, तुम्ही असं एक महिने म्हणून आज 13 ते 14 महिने गाठलेत. आता 1 महिन्यात तुम्हाला ते काम शक्य आहे का? नाही, तुम्ही पळवाटा काढता. आता कॅबिनेट मंत्रिमंडळ जे महाराष्ट्राचं आहे त्यांनी काय केलं, मागच्या 2 वर्षापूर्वी जे आंदोलन चालू असताना त्यांच्यावर लाठीचार, गोळीबार झाला, अश्रूकांड्या मारल्या, अशामध्ये जे आंदोलनकर्ते होते त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. महिलावरती अन्याय केला, गोळ्या झाले त्यांच्यावरती. त्याच्या केसेस माघारी घेतल्या नाही, त्या 2 वर्ष झाले आणि आता तुम्ही सांगता त्यांच्या केसेस माघारी आम्ही घेतो. 2 वर्षात तुम्ही काय केलं असं? त्याच्यानंतर पुढं आपण गेलो की जे मराठा समाजाचे आंदोलनकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवारांना आम्ही सहकार्य करू आणि त्यांना सर्व्हिस घे. तुम्ही आजपर्यंत का घेतलं नाही ह्याचाही विचार झाला पाहिजे. खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना सर्व्हिसला घेतले नाही, आर्थिक मदत पोचू शकली नाही, जे शिंदे समिती आहे तिचा अहवाल तुम्ही साजरा करू शकला नाही. म्हणजे तुम्ही मराठा समाजाचं आंदोलन हे गांभीर्य तुम्ही घेतलेलं नाही. त्याच्यामुळं आपणाला आज जे जरांगे पाटलांना त्रास होतोय, तिथं लाखोच्या संख्येनं मराठा समाज आहे, तो पावसात आहे, त्यांना बसायची सुविधा नाही, त्यांना आडोशीची सुविधा नाही, कशाची सुविधा नाही. त्याचं गांभीर्य तुम्ही ओळखणार आहे का नाही? आम्ही ह्या समाजासाठी हे केलं, आम्ही त्या समाजासाठी ही योजना आणली, याचा काहीच फायदा नाही. त्या आंदोलनकर्त्याची मागणी काय की आम्हाला ओबीसी मध्ये यायचं, त्याच्यावर तुम्ही स्टडी करा. आता त्याच्यावरती भाजपवाल्यांनी जे टीम निवडली त्यांनी एक माणूस हाताळण्यास सुरुवात केला. नवनाथ बन असतील, अजून आमचे बावनकुळे असतील, असे अनेक आहेत. ह्यांनी एक माणूस टार्गेट करतात. ते त्यांनी विचारलं की पवार साहेबांची भूमिका काय आहे, ह्यांनी विरोधकांनी भूमिका व्यक्त केली पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं, कालच सांगितलं, अहिल्यानगर या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देता येतं तर यस देता येतं. त्याच्यासाठी आपणाला संसदमध्ये एक कायदा करायला लागेल आणि ते कायदा आपणाला जे महाराष्ट्रात 50% जे निर्बंध आहेत त्याच्यात आपणाला वाढ करायला लागणार. एक 70 घ्या, 60 घ्या, 50 घ्या, 50 तर आहेच, 60, 70, 80 पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवता येते. आता ह्याच्यामध्ये भाजपचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तुम्ही त्या राज्यसभेत लोकसभेत प्रस्ताव मांडा ना. आणि महाराष्ट्रातले कुठले खासदार त्याच्या विरोधात जातात, त्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये मराठा समाज विचार नक्की करेल ना. 48 मधले किती मतं तिथं व्यक्त होतात हे बी आपणाला बघितलं पाहिजे. पवार साहेबांनी जे उदाहरण दिलं, 72% आरक्षण हे तमिळनाडूतल्या सरकारने तिथल्या पब्लिकला लोकांना दिलेलं आहे. ते 72% सर्वोच्च न्यायालयात टिकतंय. मग आपलं का टिकत नाही? आपलं सुद्धा टिकतलं असतं, पण ते 50च्या आत असतं तर टिकलं असतं. आपलं आरक्षण मर्यादा होते 52%, त्याच्यावर 50% निर्बंध आहेत. तर आपणाला ते संसदमध्ये बदल करायचा. आता बदल कुणी केलं पाहिजे, त्याचा प्रस्ताव कुणी केला पाहिजे, त्याचा अभ्यास कुणी केला पाहिजे, तज्ज्ञांच्या समिती आहे त्या ती स्थापन करून आपण संसदमध्ये
राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव मांडता येतो, ही भाजप सरकारची नीती साफ असेल तर हे काम 100% होतं आणि मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळू शकतं. मुळामध्ये या भाजपची भावना काय आहे का? भाजपमधले जे मराठा समाजाचे लोक आहेत हे विसरून गेले आम्ही मराठा आहे. आज ते भुकेजलेत. आम्हाला कुठली आमदारकी मिळेल, आम्हाला कुठलं महामंडळ मिळेल, आम्हाला कुठली खासदारकी मिळेल का, राज्यपाल पद मिळेल का, मंत्रीपद मिळेल का, याच्यासाठी लोक बोलतात. यांना सुद्धा मराठा समाजाची अस्मिता आहे हे दाखवत नाहीत. पण लक्षात ठेवा, पद आणि पैसा ह्यानं मतदार जिंकता येत नाही. त्याला मतदार तयार करायला लागतो, मतदाराची वोटिंग आपल्याला मिळवायला लागते. ह्याचंही भान त्यांना पाहिजे आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये भाजपला ह्याचं गंभीर स्वरूपात परिणाम मोपायला लागतील. त्यांनी या आंदोलनकर्त्यांचं हाल थांबवलं पाहिजे आहे आणि एक ठोस निर्णय काय येतोय का ह्याच्यावर त्यांनी उपाययोजना केली पाहिजे आहे आणि मराठा समाजाला आरक्षण ही दिलंच पाहिजे आहे आणि द्यायचं न द्यायचं ही त्यांच्या हातात आहे. मग त्यांनी किती ताणायचं, किती त्रास द्यायचा हा त्यांनी ठरवायचा आहे. तुम्ही आम्हाला त्रास दिला आमच्या समाजाला तर येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा समाज तुम्हाला नक्की त्रास देईल. तुम्हाला लोकसभेला ते जाणवलेलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं घवघवीत यश आणायचं असेल तर मराठा समाजाला हे आरक्षण दिलंच पाहिजे आणि द्यावाच लागेल तर तुमचं कल्याण होईल. नाहीतर तुम्ही जसं मराठा समाजाचं आज काल परवा या 3 दिवसामध्ये तुम्ही हाल केलं तसं तुमच्या सुद्धा कार्यकर्ते नेत्यांचा हाल होतील आणि 5 वर्ष वाट बघायला लागेल. आज इथंच एवढंच थांबतो मित्रांनो. सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.